तर या दौऱ्यासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर। मोदी विविध विकास कामांचं लोकार्पण करणार। दौऱ्याआधी अयोध्येमधील सुरक्षेमध्ये मोठी वाढ। नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार। 2 अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत ट्रेनचा समावेश। मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचंही उद्घाटन होणार। विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलंय। विमानतळ परिसरातच मोदींची जाहीर सभा होणार। लाखो लोक बसतील अशी सभास्थळी व्यवस्था पूर्ण। उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाची सभास्थळी तैनाती। अयोध्येमधल्या राम की पेढी घाटावर 3D रामायण शो। राम की पेढी घाटावर लेझर शो सोबतच रंगीबेरंगी कारंजे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या जलाभिषेकासाठी नेपाळमधून विविध नद्यांचं पाणी। प्रभू रामाचे सासर जनकपुरीमधून येणार पाणी। नेपाळवरून येताना विविध ठिकाणी जनकपुरीच्या कलशाचं स्वागत। प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी राम जन्मभूमी मंदिरातील आरतीचे ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू। भगवान रामाची आरती दिवसातून 3 वेळा होणार। राम जन्मभूमी मंदिराच्या पोर्टलवरून ऑनलाईन पास बनवता येणार। अयोध्येमध्ये जानेवारी महिन्यातच 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवसाय होण्याची शक्यता। भगवान श्रीराम मंदिराशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीतून हजारो कोटींची उलाढाल होणार। जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पेटला। लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम। काँग्रेसचा 27 जागांवर दावा। पक्षाच्या केंद्रीय समितीकडे प्रस्ताव सादर। समितीकडून जागा वाटपासाठी प्रदेश पातळीवर नेत्यांशी विचार विनिमय सुरू। जागा वाटपामध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाव्यात राज्यातील नेत्यांची अपेक्षा। ठाकरे गट स्वतःच्या हिमतीवर एकही जागा जिंकू शकत नाही। ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल। संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला डिवचलं। कोण निरुपम आमची चर्चा हायकमांड सोबत। संजय राऊतांचा पलटवार तर जागा वाटप मेरिटवर व्हावं। पटोलेंची वादामध्ये उडी। मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं पाहिजे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाना पटोलेंचं वक्तव्य। तर जागा वाटपाची चर्चा सुरू। अहवाल हायकमांडकडे दिला। लवकरच मुंबईमध्ये बैठक होणार। पटोलेंची माहिती। आम्ही कुठे म्हणतो की आमच्याशी बोला। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्ही मान्य करू। विजय वडेट्टीवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीची 2-3 वेळा चर्चा। येत्या 7-8 दिवसामध्ये जागा वाटपासंदर्भात तुम्हाला माहिती मिळेल। सुप्रिया सुळेंची माध्यमांना माहिती। काँग्रेस वंचितला सोबत घेणार नाही। नाना पटोलेंनी ऑफ द रेकॉर्ड सांगितल्याचं पत्रकाराचं कथित चॅट व्हायरल। वंचितच्या सिद्धार्थ मुकळेंचा आरोप। राज ठाकरे मोठे नेते ते शिंदे गटासोबत आले तर आनंदच संजय शिरसाट यांचं वक्तव्य। ठाकरे परिवाराला शिंदेंची भूमिका पटली आहे। राज ठाकरे एक मोठं व्यक्तिमत्व। आमचं हिंदुत्व राज ठाकरेंमध्ये आहे। ते आमच्यासोबत आले तर आम्ही स्वागतच करणार। शंभूराज देसाई यांचं भाष्य। राज ठाकरे सोबत आले तर महायुतीची ताकद वाढेल। राज ठाकरेंना मानणारा वर्ग मोठा। त्याचा फायदा होईल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। वाघ जंगलामध्ये असतो तोपर्यंत तो राजा वाटतो पण तोच वाघ पिंजऱ्यामध्ये असतो तेव्हा त्याला फक्त गुरगुरावं लागतं। अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला। 80 गाड्यांसाठी 15 कोटी आले कुठून। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांचा अजित पवार गटाला सवाल। अंजली दमाने यांच्या बेछूट आरोपांना भीक घालत नाही। अजितदादांवर आरोप करून दमाने यांचा चर्चेत येण्याचा प्रयत्न। सूरज चव्हाणांची टीका। दमानिया यांना कुठून कुठून काय दिसायला लागलं काय माहिती ते त्यांच्या मनातलं दुःख। मंत्री अनिल पाटलांचं दमानिया यांना उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी 9 वर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईनं लुईसवाडी सजली। सत्तेला घाबरणार असाल तर काहीच उपयोग नाही। भीती वाटणारी सत्ता उलथवली पाहिजे। उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सत्ता उलथवण्यासाठी मी उभा। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे जानेवारीमध्ये दिल्लीला जाण्याची शक्यता। 2 किंवा 3 जानेवारीला इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी मवियातील वरिष्ठ नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटला। 20 जानेवारीच्या पथयात्रेमध्ये लेझिम पथकाचाही समावेश असणार। 20 जानेवारीला मराठे मोठ्या ताकदीनं बाहेर पडणार। सरकारला जाग आली तर बरं नाहीतर आम्ही मुंबईमध्ये धडकणार। आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही जरांगेंचा निर्धार। अदानी पवार भेटी संदर्भात मला माहिती नाही। पवार साहेबांना भेटायला रोज खूप लोक येतात। कालच्या गौतम अदानी शरद पवार भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदानी आणि पवार भेटीचा मवियाशी काय संबंध। पवारांचे आणि अदानींचे फार जुने संबंध। त्यांच्यातल्या भेटीनं मवियावर परिणाम होणार नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया।
अदानींबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी एकमत करावं. ठाकरे मोर्चे काढतात आणि पवार वारंवार अदानींना भेटतात. गिरीश महाजनांचा मवियावर निशाणा. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांना नाशिक न्यायालयाकडून दिलासा. एसीबीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये बडगुजर यांना अंतरिम जामीन मंजूर. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचे जुने फलक कधी बदलणार? रेल्वे प्रशासनाला जुने नाव आवडले का? विरोधी पक्षनेते दानवेंचा ट्विट करत रेल्वे प्रशासनावर निशाणा. जालन्यातील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं इम्तियाज जलील नाराज. आज वंदे भारत ट्रेन अडवणार, जलील यांचा इशारा. तर एमआयएम कार्यकर्त्यांकडूनही जोरदार घोषणाबाजी. 26 जानेवारीपर्यंत धनगर आरक्षण द्या, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आरक्षण न दिल्यास निवडणुकीमध्ये सरकारला जागा दाखवू, सक्षणा सलगरांचा इशारा. राजसाहेबांनी आदेश दिला तर लोकसभा लढणार, साईनाथ बाबर यांचं वक्तव्य. तर राजसाहेबांकडे 10 महिन्यांपासून लोकसभेसाठी इच्छा व्यक्त करतोय, वसंत मोरेंचं वक्तव्य. दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीला राज्य शासनाची स्थगिती. कृषी कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या खासगी, व्यापारी, राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना सूचना. पैसे दिलेच नाही म्हणत ट्रॅव्हल एजन्सीनं हात वर केले. रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले. एका मेसेजवर फडणवीसांकडून मदत. फडणवीसांमुळे 58 प्रवाशांची सुखरूप सुटका. राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरती अंतर्गत महावितरणमधील 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर नियुक्तीपत्रांचं वितरण. भाजप कार्य समितीची नागपूरनंतर आता मुंबईमध्ये बैठक. शनिवारी मुंबईतल्या वसंत स्मृतीमध्ये होणार भाजपची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार. नाशिकच्या इगतपुरीमध्ये निघाली अक्षत कलश शोभायात्रा. मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. पोलिसांचा चोख बंदोबस्त. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज. पीएमपीएमएल प्रशासन 1 जानेवारीला जादा बसेस सोडणार. शेतकरी आक्रोश मोर्चा बारामतीच्या काठेवाडी गावात दाखल. काठेवाडी गावात आक्रोश मोर्चाचं जोरदार स्वागत. शेतकरी आक्रोश मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात. मंत्रालयातून निघणाऱ्या पत्रावर आता सहीसोबत अधिकाऱ्यांचं नाव लिहिणं सक्तीचं. सामान्य प्रशासन विभागाचा आदेश. पत्रावर सही कोणत्या अधिकाऱ्यानं केली हे शोधणं सोपं होणार. एसआयटी दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये सीन रिक्रिएशन करण्याची शक्यता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आलेले आरोप प्रत्यारोपांचीही चौकशी होणार. धुळे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपचा कार्यकाळ संपला. हा 5 वर्षांचा कार्यकाळ म्हणजे रावणराज. आमदार फारुख शहांचं वक्तव्य. 9 वर्ष स्वागत समारंभांना कोरोनाची धास्ती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे गर्दी टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला. डॉक्टरांकडून मास्क वापरण्याचा सल्ला. आयपीएस अधिकारी अनिश दयाल सिंह सीआरपीएफचे नवे महासंचालक. संसद भवन घुसखोरीचा अनिश दयाल यांच्याकडे तपास. तर आयपीएस अधिकारी नीना सिंह यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती. नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर भरणा केंद्र 30 आणि 31 डिसेंबरला सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार. नागरिकांना वेळेत भरणा करता येण्यासाठी निर्णय. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी साई दरबारी. पुन्हा मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी केली प्रार्थना. तर प्रस्ताव आल्यास शिर्डी कॉरिडॉर करणार. जी किशन रेड्डींचं वक्तव्य. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क. मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक. मास्क घालूनच दर्शन घ्या. साईबाबा संस्थानचं भाविकांना आवाहन. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या किनगाव इथे शिंदे गटाच्या शाखा प्रमुखांची बैठक. बैठकीमध्ये माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंची उपस्थिती. मुंबईत मालमत्ता करामध्ये 15 ते 40% वाढ. सुधारित दरानुसार नवी देयकं पाठवण्यास पालिकेकडून सुरुवात. मात्र पालिकेच्या भांडवली मूल्याधारित कर प्रणालीमधील 3 नियम सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं पाठवलेली देयकं वादात सापडण्याची शक्यता. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर. सुरक्षेसाठी 11,500 पोलीस तैनात. परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट प्रशासन सज्ज. 31 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी अशा ठिकाणी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या. पश्चिम रेल्वेकडून 4 हिवाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. प्रदूषणासंदर्भात केलेल्या नियमावलींचं पालन न करणाऱ्यांना पूर्वसूचना. 603 बांधकामांना कारणे दाखवा. तर 859 बांधकामांना काम थांबवण्याची बीएमसीची नोटीस. विनाकारण याचिका करून वेळ वाया घालवल्यानं 3 याचिकाकर्त्यांना 3 लाखांचा दंड. सुट्टीकालीन कोर्टामध्ये नियमित प्रकरण सादर केल्यानं दंड.
पुण्यात यंदा घर खरेदीला आजचे दिन, देशामध्ये पटकावला दुसरा क्रमांक. अनारॉक ग्रुपच्या अहवालानुसार मुंबईनंतर पुण्यामध्ये जास्त घरांची खरेदी. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पुणे मेट्रो विशेष उपक्रम राबवणार. विशिष्ट दिवशी तिकिटामध्ये सवलत देखील देणार. पुणे मेट्रो स्थानकामध्ये लवकरच सेल्फी पॉइंट साकारण्यात येणार. पुण्यात महिनाभरामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त रकमेची दारू जप्त. पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये विशेष पथकं तैनात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नाशिकच्या मालेगावात सटाणा नाका भागामध्ये दरोड्याचा प्रयत्न. धारदार शस्त्रासह बंदुकीचा उपयोग. दरोडेखोरांना नागरिकांनी पाठलाग करत घेतलं ताब्यात. पालकमंत्री दादा भुसेंनी चोरट्यांचा धुमाकूळ पाहिला असता तर थेट पोलीस ठाणं गाठलं. बुलडाण्यामधला जिगाव प्रकल्प पूर्ण झालेला नसताना 3,300 कोटी रुपयांचं टेंडर कशासाठी? एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल. ठेकेदारांचा हित जोपासण्याचा खडसेंकडून आरोप. सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन. पंच कमिटी आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं हे 53वे कृषी प्रदर्शन. भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या ई-पीक पाहणी नोंदणीसाठी शिशुपाल पाटलेंची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. नोंदणीच्या वेळेला अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्रास. अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक. धुळ्यात अंगणवाडी कर्मचारी संघाचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा. कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यासह विविध मागण्या. गोंदियात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आमदार विनोद अग्रवालांच्या घरावर मोर्चा. मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आमदारांकडून आश्वासन. नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून. दारूच्या नशेमध्ये 7 ते 8 जणांनी केली हत्या. पोलीस आरोपींच्या शोधात. कामगारांना वेळेवर मजुरी मिळावी यासाठी मजुरांची हजेरी गावातच घेतली जाणार. राज्य शासनाकडून आदेश पारित. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते द्या. नंदुरबारच्या बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी. नंदुरबारमधील सारंगखेड्यामध्ये चेतक फेस्टिव्हलमध्ये पिंगिंग स्पर्धा संपन्न. स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग. धुळ्यामधल्या सामाजिक कार्यकर्ते इर्शाद जहागीरदार यांची अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी फेरनिवड. कार्यकर्त्यांकडून जहागीरदारांचा सत्कार. धुळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे भाव वाढले. उसाच्या बांडीचे भाव 3,000 रुपये टनावर. पशुपालकांसमोर चाऱ्याची गंभीर समस्या. धुळे जिल्ह्यामधल्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. बैठकीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंचे आदेश. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मातीमोल दर. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कांद्याला 250 ते 1,400 रुपये दर. पपईला भाव मिळत नसल्यानं पपईच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता. एकट्या नंदुरबारमध्ये पपईचं 10,000 हेक्टर क्षेत्र. दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लातूरच्या आडत बाजारामध्ये शेतमालाची आवक मंदावली. 60 ते 80,000 क्विंटल होणारी आवक आता 12,000 क्विंटलवर. रेशनच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ. सांगलीच्या जत तालुक्यामधला धक्कादायक प्रकार. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ. घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. गोंदियामध्ये यंदा रब्बीसाठी शेतकऱ्यांना धापेवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी. बोदलकसा सोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याकरता पंपांची चाचणी. 76 गावांमधील 29,512 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. अमरावतीमध्ये कृषी मंत्री पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शन. कृषी प्रदर्शनामध्ये 51 लाखांचा सुलतान रेडा आकर्षणाचा विषय. सोलापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये 41 लाखांच्या सोन्या बैलाचं आकर्षण. खिलार जातीच्या सोन्या बैलाची सर्वाधिक किंमत. जत तालुक्यामधल्या विक्रांत आवटी यांच्या मालकीचा आहे बैल. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठीची प्रक्रिया सुरू. रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात. अंदाजे 3,411 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. रत्नागिरीच्या खेडमध्ये बनावट दागिने गहाण ठेवून बँकेची फसवणूक. 37 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी 9 जणांच्या विरोधात खेड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत 2 तोळ सोना लंपास. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.